झाला त्यावेळेस महाराजांचं राज्य बऱ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. तुम्ही म्हणाल नाही तर महाराज विसरले काही आहे असं नाहीये, तेच सांगतो. तर तो दक्षिणेच्या दिशेने आला, रायगडावरती आला कविभूषण. आणि रायगडावरती आल्यानंतर रायगड जर तुम्ही कोणी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल हे जे वाडेश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वराचंही मंदिर आहे. वाडेश्वर वेगळा, जगदीश्वर वेगळा. कुशावर्त तलावाच्या तिथे तो वाडेश्वर आणि जे मोठं मंदिर आहे ते जगदीश्वराचं मंदिर, शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये तो आला कविभूषण. त्याची व्यवस्था केली आपले तिथले जे लोक होते गडावरचे त्यांनी, आणि त्याला महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. तर कोणीतरी सांगितलं की उद्याच महाराज येतील, ज्यावेळेस दर्शन आला त्यावेळेस तो महाराजांचं दर्शन घेऊ शकतो. आणि तो कविभूषण त्या कोऱ्यांमध्ये वगैरे व्यवस्था केली होती की तिथे राहिला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस महाराजांची स्वारी आली, अर्थात पूर्व बाजूच्या दरवाजातून ते आतमध्ये प्रवेशले, त्यावेळेस तो कविभूषण त्या गर्दीमध्ये सगळ्यांमध्ये होता. अर्थात उत्तर भारतीय पोशाख असल्यामुळे तो झटकन ओळखू आला आणि महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून ते काही सुटलं नाही. आणि महाराजांनी आपल्या जवळच्या लोकांना विचारलं की हे कोण? तर त्यावेळेस सांगितलं की हे कविराज भूषण. त्यावेळेसच मुजरा करत तो कवी पुढे आला आणि त्यांनी महाराजांना पाहिल्यानंतर महाराजांच्या छवीचा जो परिणाम त्याच्यावरती झाला त्यातून एक उत्स्फूर्त काव्य बाहेर पडलं. राजापूरची गंगा प्रगट व्हावी ना तसं ते काव्य प्रगट झालं. राजापूरची गंगा माहिती ते नेहमी नसते, कधीतरी एकदम अचानक प्रगट होते. ते राजापूरची गंगा अचानक प्रगट व्हावी तसं काव्य त्या कविभूषणाच्या तोंडातून बाहेर पडलं. इंद्रजीवी जुंबर बाडकसह अंबकर रावणसह धंबकर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्र बाह पर राम तुझ राज है, दावागुम दंड पर चितामुख झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेजतम अंश पर कर्णजीवी कंस पर जो म्लेच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. आणि महाराजांनी त्या कवीचं कौतुकही केलं, आदरही केला. आणि त्या प्रतिभेतून पुढे जे काव्य तयार झालं त्या काव्याचं नाव आहे शिवभूषण. एक अप्रतिम नमुना कविभूषणांनी सादर केला की ब्रिजभाषेमध्ये. तर त्या ब्रिजभाषेमध्ये लिहिलेल्या अनेक छंदांवरती वेगवेगळं काव्य करून प्रत्येक छंदाचं वेगळं काव्य आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्याने रेखाटलं. हा कविभूषण मला कवी वाल्मिकींसारखा वाटतो, कवी व्यासांसारखा वाटतो. हा छत्रपतींचं काव्य लिहिणारा एक प्रकारचा व्यास वाल्मिकीच आहे. आणि त्यांनी ते काव्य पुढे लिहिलं शिवभूषण. अतिशय अप्रतिम, मुळातूनच ते ऐकावं वाचावं असेल. पण आजचा आपला तो विषय नाही, शेर शिवराज आहे. हे का आला रायगडावरती? तर महाराजांची कीर्ती त्या कविभूषणाच्या कानावरती पडलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून तो शोधत 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 तो रायगडावरती आलेला होता. आणि रायगडावरती आल्यानंतर त्याने अतिशयोक्ती न करता सुद्धा इतकं उत्तम काव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती लिहिलं जे आपल्याला आता उपलब्ध आहे. आणि इतर भूषण हजारा, भूषण उल्हास, भूषण उल्हास या नावाची काव्य सुद्धा त्यांनी लिहिली. पण ते बाकीची काही काव्य सापडत नाही. भूषण उल्हास, भूषण हजारा, भूषण उल्हास काही सापडत नाही. असतील म्हणजे सापडायला. पण त्या कवीची प्रतिभा त्या सापडलेल्या कवी शिवभूषणातून दिसते. शिवाजी महाराजांनी तर ज्या परिस्थितीतून कार्य सुरू केलं ती परिस्थिती अत्यंत अवघड होती. त्यामुळे त्या परिस्थितीवरती पाय रोवून उभा राहण्यासाठी एक सिंह हृदयाची गरज होती आणि ते शिवाजी महाराजांच्याकडे होतं. अत्यंत आपल्या वडिलांना त्या ठिकाणी अपयश आलं. वडिलांनी प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज त्यांनी प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी प्रयत्न करत असताना शहाजी राजांना दुर्दैवाने अपयश आलं. प्रयत्न केले का? तर प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये एका प्रयत्नामध्ये तर त्यांनी पुणे, आता जे पुणे आहे ना, तर ते पुणे स्वतंत्र केलेलं होतं. पण ते स्वतंत्र केलेलं पुणे दुर्दैवाने आदिलशहाचाच एक सरदार रायाराव नावाचा तो त्या पुण्यावरती पाठवला आणि पुणे बेचिराग केलं. पुण्याची राखरांगोळी केली. आणि ही शब्दशः नाही, अक्षरशः राखरांगोळी केली. पुण्यामध्ये लोखंडी पहार ठोकली आणि त्या पहारेला तुटकी वाहन लावली
आणि त्या पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला. पुण्याची मसणवाट झाली. का सांगतो, अगोदरची परिस्थिती इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एखाद्या गडद कागदावरती, काळ्या कागदावरती तुम्हाला जर चित्र काढायचं असेल ना, तर तुम्हाला फार अवघड काम आहे. तो काळा कागद काय तो अगदी 2-3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. इतक्या वर्ष मेंढ्यांनी जो काही राज्यकारभार इथे केला होता, तो राज्यकारभार हा सोयीचा मुळीच नव्हता. ज्याच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे सांगतोय की काही प्रदेश या मोगली आक्रमणामुळे आणि मोगली कत्तलीमुळे निर्मनुष्य झाला होता. माणसंच नाही, माणसं जोडली नाही. गुलामी, अत्याचार, भर दिवसा घरदारं पेटवली जात होती, बायकामुळे मुली पळवल्या जात होत्या, पुरुषांना नेऊन गुलाम म्हणून विकलं जात होतं. अशी परिस्थिती सगळी हिंदुस्थानभर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये शहाजी महाराजांनी पराक्रम केला, पण पुणे स्वतंत्र केलं, पण त्यांच्या वाट्याला आले ही अवस्था. आणि अशा वेळी जिजाऊसाहेब बरोबर होत्या आणि शिवनेरीवरती त्यांना पाठवलं. शिवनेरी त्यावेळेस स्वराज्यात नाही, आदिलशाहीच्या ताब्यात आहे. पण तिथले जे सरदार आहेत विजयराज सिद्धोजी विश्वासराव हे नातलग आहेत, त्यांच्याकडे जिजाऊसाहेबांना ठेवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावरती झाला असला तरी सुद्धा तो किल्ला त्यावेळेस शहाजी महाराजांच्या ताब्यात नाही. स्वतंत्र असल्याचा तर प्रश्नच नाही, पण शहाजी महाराजांच्या ताब्यात सुद्धा नाही. अशा वेळी पारतंत्र्यामध्ये असलेल्या, आदिलशाहीकडे असलेल्या, केंद्रसत्ता आदिलशाही आहे शिवनेरीची, आणि त्यावेळेस असलेले विजयराज सिद्धोजी विश्वासराव हे नातलग आहेत याचा विचार करून त्या ठिकाणी जिजाऊसाहेबांची व्यवस्था केली. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 हस्त नक्षत्र शिष्य ऋतू गड 5 फळे 8 ए दिवशी शुक्रवारी राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. ही जेथे शकवलीतली नोंद. शिवाजी महाराजांच्या 3 कुंडल्या पण सापडलेल्या आहेत आणि असे छोटे मोठे 12 पुरावे आहेत. काही शंका नाही ना? मग शंकेचा परत कार्यक्रम नको तर असा शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्याच्या अगोदरच जी श्रावणाची पौर्णिमा होती त्यावेळेस देवगिरीच्या किल्ल्यावरती एक मोठं हत्याकांड घडलं. देवगिरी किल्ला निजामशाहच्या ताब्यात होता. दरबार भरलेला होता. समोर निजामशाह बसलेले आहे आणि त्या दरबारामध्ये त्याच दरबाराचे जे सरदार आहेत त्यांना बोलावून पाठवण्यात आलं. त्या सरदाराचं नाव आहे लक्ष्मीराव जाधव आणि त्यांची मुलं. सगळ्यांना दरबारामध्ये बोलवलं. दरबारामध्ये आल्यानंतर तोडीसाद केला लक्ष्मीराव जाधव आणि त्यांच्या मुलांनी आणि निजामशाह उठून गेला. उठून निजामशाह गेला हा संकेत होता बाकीच्या लोकांना. आणि बाकी सगळे जे मारेकरी होते ते एकदम लखोजीराव जाधव आणि त्यांच्या मुलांवरती तुटून पडले आणि भर दरबारामध्ये 4ही लोक जाधवरावांचे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले आणि मृत्युमुखी तर पडले. अगोदरची गोष्ट सांगतो. हा देवगिरी किल्ला म्हणजे यादवांची राजधानी. ही उलट्या दिशेने चालते मुद्दा. 12व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी राहिलेला हा देवगिरी किल्ला. हेच यादव पुढच्या काळामध्ये जाधव झाले आणि त्याच जाधवांचं हत्याकांड देवगिरीच्या त्याच किल्ल्यामध्ये झालं. एकेकाळची याच घराण्याची राजधानी. एकेकाळी सम्राट असलेले हे लोक पारतंत्र्यामुळे कुठली अवस्था आली. इतकंच नाही तर या पारतंत्र्याचा परिणाम इतका. आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत याच्या झळा आपल्याला कधीही लागलेला नाही आहे. फार फार तर आपल्याला एकचं जेवण 2नं मिळाले याच्यापेक्षा जास्त कष्ट आपल्या आयुष्यात आलेले नाही. बरोबर ना? आणि तेही का तर भूक नाही म्हणून. आता सध्या भूक नाही तासाने बघूया म्हणून. पण हे अतिशय माहीत आहे. मुंडक्यांचे कत्तल केल्यानंतर मुंडक्यांचे दुतर्फा मिनार रचलेले फक्त मुंडकी धड नाही. मुंडक्यावर मुंडकी रचायची आणि त्याचे मिनार रचायचे आणि त्याचा आनंद साजरा करायचा. काय सोचत असेल कवी भूषण एका ठिकाणी म्हणतोय काशी की कला जाती मथुरा
अगर शिवराय ना होते तो सुन्नत होती सबकी. हे काव्य नाहीये, हे त्या काळातल्या परिस्थितीचं वर्णन आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे तुकोबारायांना म्हणण्याची काय गरज होती नाही, परिस्थितीच ती आहे. पहिले ते हरिकथा निरूपण म्हटल्या दुसरे ते राजकारण. हरिकथा निरूपण का, तर माझा मुख्य प्रांत अध्यात्मच आहे, म्हणून समर्थ म्हणतायत की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. ते जर कळालं नाही ना तर आपण असंच पारतंत्र्यामध्ये राहू, गुलामीमध्ये राहू, हा संदेश येतो. आणि हे सगळं इतकं भयानक असताना या काळ्या अभिन्न पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय. त्यावेळी ते छत्रपती नाही, पण आपल्याकडे शिवाजी महाराजांचं म्हटलं की लगेच भावना दुखवतात. काय दुखवायची गरज नाही. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि लहान वयामध्ये त्यांनी आपला प्रारंभ केलेला आहे.